जयसिंगपूर नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी सुदर्शन कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल। जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी शिरोळ तालुका विकास आघाडीच्या वतीने सुदर्शन कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सुरुवातीस उमेदवार सुदर्शन कदम यांनी शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला। यावेळी बोलताना सुदर्शन कदम म्हणाले की नगराध्यक्ष पदाची निवडणूक मी लढवत आहे। भ्रष्टाचार मुक्त प्रशासन व्यवस्था निर्माण करून टक्केवारी मुक्त जयसिंगपूरचा विकास करणार आहे। प्रस्थापित नेत्यांनी फक्त टक्केवारीसाठी जयसिंगपूर शहरात रस्त्यात खड्डे पाडून शहराचा चौफेर विकास झाला आहे असा गाजावाजा केला आहे, पण प्रत्यक्षात शहरातील खड्डे हे कशाचे प्रतीक आहेत याचा खुलासा करावा असे त्यांनी सांगितले आहे। यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुदर्शन कदम नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष शिरोळ तालुका विकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे। आमच्या आघाडीचे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी साहेबांच्या स्वाभिमानीच्या कोट्यातून मला आज या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळालेली आहे। आमचे नेते जिल्ह्याचे नेते सतीश पाटील साहेब, गणपतराव दादा पाटील, माधवराव घाटगे, राजवर्धन निंबाळकर या सर्व नेत्यांच्या सहकार्यानं आपण या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत। त्याचबरोबर स्थानिकचे अशोकरावजी कोळेकर, सर्जेराव पवार, चंद्रकांत जाधव यांचं, माजी नगराध्यक्ष जिंगून पाटील यांचं या निवडणुकीसाठी सहकार्य असणार आहे। प्रामुख्यानं जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रामुख्याने दोन मुद्दे आम्ही या ठिकाणी उपस्थित करतोय। एक म्हणजे टक्केवारी मुक्त नगरपालिका आणि जयसिंगपूरची जनता हीच जयसिंगपूरचे मालक या प्रमुख उद्देशानं आम्ही या जयसिंगपूरच्या निवडणुकीमध्ये काम करणार आहोत। भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणं आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण बदलण्यासाठी आम्ही जयसिंगपूरची निवडणूक लढवत आहोत। सर्वसामान्य माणूस विरुद्ध धनाढ्य शक्ती अशी लढत या ठिकाणी होणार असून जयसिंगपूरची निवडणूक ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे। जयसिंगपूरचा आदर्श आणि प्रेरणादायी कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उल्लेखनीय असं ठरणार आहे। आम्ही शिरोळ तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून जी काही जयसिंगपूरमध्ये निकृष्ट दर्जाची विकास कामं झाली त्याचा पोलखोल करून जयसिंगपूरमध्ये दुरावस्थेत असलेल्या नगरपालिका शाळा ऊर्जितावस्थेत आणणं, त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था, रस्त्याची झालेली दुरावस्था, घरपोच दाखले सुविधा देणं, झोपडपट्टीमध्ये मोफत दवाखाने उपलब्ध करून देणं अशा प्रकारची विविध विकास कामं करण्याचा आमचा मानस आहे आणि या सर्व नेते मंडळीच्या सहकार्यानं आम्ही ते उद्दिष्ट पूर्ण करू अशी मला या निमित्तानं 100% खात्री द्यावीशी वाटते। मी खरं तर महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातल्या सर्वच नेत्यांचे, खास करून राजू शेट्टी साहेब, जिल्ह्याचे महाविकास आघाडीचे नेते बंटी साहेब, गणपतराव पाटील साहेब या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो। राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून स्वाभिमानीच्या वाट्याला आलेली सीट अतिशय मोठ्या मनानं त्यांनी आम आदमी पार्टीच्या वाट्यात घातली असं म्हटलं तरी काय हरकत नाही। या निमित्तानं मला सांगायचं आहे, धनशक्तीच्या विरोधामध्ये संपूर्ण जयसिंगपूरमध्ये जनशक्ती एकवटलेली आपल्याला दिसून येते। कसंही करून या दोन मालकांच्या कचाट्यातनं जयसिंगपूर नगरपालिका सोडवायची आणि सर्वसामान्य जनतेच्या ताब्यामध्ये मालक म्हणून ही नगरपालिका द्यायची अशा उद्देशानं जयसिंगपुरातली सगळीच मातब्बर मंडळी आज सुदर्शन कदम यांच्या पाठीशी आपल्याला दिसून येत आहेत आणि मगाशी सुदर्शन कदम यांनी सांगितल्याप्रमाणे ही निवडणूक नक्कीच पक्षाला सुद्धा ऊर्जितावस्था आणेलच आणेल आणि त्याचबरोबर जयसिंगपूरला एक महाराष्ट्रातलं चांगलं रोल मॉडेल कशा पद्धतीनं प्रशासनाच्या माध्यमातून कसं राबवलं जातंय याचं एक रोल मॉडेल म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध करेल अशी आम्हाला खात्री आहे। आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि संपूर्ण जयसिंगपूर वासियांचं एक भरघोस पाठिंबा, भरघोस आशीर्वाद या पाठिंब्यावर आज जयसिंगपूर नगरपालिकेचे भावी नगराध्यक्ष सुदर्शन कदम होऊ शकतील असा विश्वास मी तुमच्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो। जय हिंद। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।